नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 4 जून 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. व्हिडिओमधील प्रश्न आपल्या सर्वांना पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती तसेच दारूबंदीसारख्या अनेक सरळ सेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त राहणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला या परीक्षांसाठी सराव करायचा आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील करा. आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, फिफा वर्ल्ड कप 2026 चे यजमानपद कोणते देश संयुक्तपणे भूषवणार आहेत? तर या ठिकाणी पाहायचं आहे, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे 3 देश फिफा वर्ल्ड कप 2026 चे म्हणजे फुटबॉलच्या फिफा वर्ल्ड कप 2026 चे यजमानपद भूषवणार आहेत, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. फिफा वर्ल्ड कप हा फुटबॉलशी संबंधित आहे, हे देखील लक्षात ठेवा. यावर देखील प्रश्न येऊ शकतो. तर यासोबतच अमेरिकेचा वेगळा शुभंकर असणार आहे म्हणजे मॅस्कॉट असणार आहे, कॅनडाचा वेगळा आणि मेक्सिकोचा वेगळा मॅस्कॉट असणार आहे. ठीक आहे, शुभंकर तिन्ही देशांचे वेगळे आहेत. ते आपण कुठे दिलेले आहेत? आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला चालू घडामोडींविषयी लेटेस्ट अपडेट हवे आहेत आणि त्या देखील डिटेलमध्ये, तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जर तुम्हाला चालू घडामोडी अपडेट दिल्या जात नसतील तरी देखील काही दिवस आपण काय करतो, तर दररोज 50 ते 100 प्रश्न क्विजच्या फॉर्मॅटमध्ये सोडवायला देतो. अशा प्रकारे आपण आतापर्यंत जवळजवळ 40,000 प्रश्नांचा सराव या चॅनलवर केलेला आहे. जर तुम्हाला करायचा असेल तर हे चॅनल जॉईन करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. दुसरा प्रश्न पहा, फिफा वर्ल्ड कप 2026 चा अंतिम सामना कोणत्या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे? या ठिकाणी पहा, फिफा वर्ल्ड कपचा अंतिम सामना अमेरिकेमध्ये खेळवला जाईल. अमेरिकेतील मेट लाईफ स्टेडियम न्यूयॉर्क या ठिकाणी हा सामना खेळवला जाणार आहे, म्हणजे पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, भारतात फिफा वर्ल्ड कप 2026 चे थेट प्रक्षेपण कोणत्या वाहिनीवर होणार आहे? जर आपण मराठीचा विचार केला तर भारतामध्ये फिफा वर्ल्ड कप 2026 चं आयोजन किंवा प्रक्षेपण झी वाहिनीकडून केलं जाणार आहे, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, जागतिक स्टॉक मार्केट व्हॅल्युएशनमध्ये भारताचे सध्याचे स्थान कितवे आहे? जर आपण 2025 चा विचार केला तर भारत हा जागतिक स्टॉक मार्केट व्हॅल्युएशनमध्ये 5व्या स्थानावर होता, परंतु आता एआय आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासामुळे तैवान आणि दक्षिण कोरियानं भारताला मागे टाकलेला आहे आणि भारत हा 7व्या स्थानावर जाऊन पोहोचलेला आहे, म्हणजे या ठिकाणी पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. भारत हा जागतिक स्टॉक मार्केट व्हॅल्युएशनमध्ये 7व्या स्थानावर जाऊन पोहोचलेला आहे. प्रश्न क्रमांक 5, IMF च्या एप्रिल 2026 च्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्था जगात कितव्या स्थानावर आहे? आता IMF च्या आकडेवारीनुसार जर भारतीय अर्थव्यवस्थेचं स्थान विचारलं तर भारतीय अर्थव्यवस्था आहे ती 6व्या स्थानावर आहे. पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. स्टॉक मार्केटमध्ये 7व्या स्थानावर आणि GDP मध्ये म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये भारत हा 6व्या स्थानावर आहे. सहावा प्रश्न पहा, सर्पदंशावरील संशोधनासाठी मुंबईतील हाफकिन संस्थेने कोणत्या देशाच्या सरकारसोबत सहकार्य करार केलेला आहे? या ठिकाणी पहा, हाफकिन संस्था कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. या संस्थेनं सर्पदंशावरील उपचारांसाठी किंवा संशोधनासाठी घाना या देशासोबत सहकार्य करार केलेला आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी आहे. पुढे पाहायचं, प्रश्न क्रमांक 7, राजा चार्ल्स तृतीय यांच्याकडून नाईट पदवीने सन्मानित करण्यात आलेले इद्रिस एल्बा कोण आहेत? या ठिकाणी पहा, राजा चार्ल्स तृतीय यांच्याकडून इद्रिस एल्बा यांना नाईट या पदवीने सन्मानित करण्यात आलं. तर मित्रांनो, हे कोण आहेत किंवा हे काय तर हे काय आहेत? तर हे एक ब्रिटिश अभिनेते आहेत. ब्रिटिश अभिनेते इद्रिस एल्बा यांना चार्ल्स तृतीय यांच्याकडून नाईट पदवी देण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, 81व्या संयुक्त राष्ट्र महासभेने म्हणजे UNGA ने अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? मित्रांनो, 81व्या संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष म्हणून खलीलुर रहमान यांची नियुक्ती झालेली आहे. कोणाची? खलीलुर रहमान, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. हे कोण आहेत? तर मित्रांनो, हे बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री आहेत. खलीलुर रहमान यांची संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. पुढे प्रश्न क्रमांक 9, सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे PDS पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम अधिक आधुनिक करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे? या ठिकाणी पहा, PDS अधिक आधुनिक करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं
सार्थक पीडीएस नावाच्या योजनेला मंजुरी दिलेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. काय नाव योजनेचं? सार्थक पीडीएस. आणि मित्रांनो, ही योजना पुढील 5 वर्षांसाठी कार्यरत असणार आहे. प्रश्न क्रमांक 10. DRDO आणि भारतीय वायुसेनेने यशस्वी चाचणी केलेले रुद्र M2 ही मिसाईल काय आहे? तर या ठिकाणी पाहायचं आहे, रुद्र M2 ही हवेतून जमिनीवर म्हणजे एअर टू सरफेस मारा करणारी मिसाईल आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. रुद्र M2 ही DRDOने विकसित केलेली आहे. त्यासोबतच त्यासाठी भारतीय वायुसेनेचं सहकार्य लाभलेलं आहे. आणि मित्रांनो, ही हवेतून जमिनीवर मारा करणारी मिसाईल म्हणजे क्षेपणास्त्र प्रणाली आहे. पुढे प्रश्न क्रमांक 11. दुसरी ब्रिक्स कल्चर वर्किंग ग्रुप CWG बैठक 2026 मध्ये भारतात कोठे होणार आहे? या ठिकाणी पहा, दुसरी ब्रिक्स कल्चर वर्किंग ग्रुपची बैठक 2026 मध्ये भारतामध्ये पार पडेल. आणि ही भारतातील कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे? तर भारतातील वाराणसी या ठिकाणी पार पडणार आहे. वाराणसी कोणत्या राज्यामध्ये आहे? तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. सर्वांसाठी हा प्रश्न आहे, वाराणसी कोणत्या राज्यामध्ये आहे? पुढे प्रश्न क्रमांक 12. मेसालिना बिश्नोई ही राजस्थानमध्ये नव्याने शोधलेली कशाची प्रजाती आहे? या ठिकाणी पहा, मेसालिना बिश्नोई या प्रजातीचा शोध राजस्थानमध्ये लागलेला आहे. आणि मित्रांनो, ही सरड्याची प्रजाती आहे. कशाची? सरड्याची. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 13. वकिली व्यवसायातून थेट सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळवणाऱ्या दुसऱ्या महिला कोण ठरलेल्या आहेत? त्या ठिकाणी पहा, वकिली व्यवसायातून थेट सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळणाऱ्या दुसऱ्या महिला ठरलेल्या आहेत न्यायमूर्ती व्ही मोहना. न्यायमूर्ती व्ही मोहना. म्हणून याचं उत्तर पर्याय ए असणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर यांच्या अगोदर पहिल्या महिला कोण होत्या? तर न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा ह्या वकिली व्यवसायातून थेट सर्वोच्च न्यायालयात जाणाऱ्या पहिल्या महिला होत्या. पहिल्या कोण? न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा. आणि दुसऱ्या कोण? न्यायमूर्ती व्ही मोहना. प्रश्न क्रमांक 14. संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटनेच्या म्हणजे UNFAOच्या मृदा शेतकरी नायक पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, मृदा शेतकरी नायक हा पुरस्कार वल्लुवन यांना देण्यात आलेला आहे. नाव काय? वल्लुवन. पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. वल्लुवन कोणत्या राज्यातील आहेत? तमिळनाडूतील आहेत. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 15. द अर्थ प्राइज 2026 जिंकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी कशाचा वापर करून प्लास्टिक बनवले? या ठिकाणी पाहायचं आहे, द अर्थ प्राइज 2026 मिळवणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी चिंचेच्या बियांचा कचरा वापरून प्लॅस्टिकची निर्मिती केलेली आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी. लक्षात ठेवायचं आहे, प्लॅस्टिक कशापासून बनवलं? तर चिंचेच्या बियांच्या कचऱ्यापासून त्यांनी हे बनवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 16 पहा, प्रगती 2026 हा 12 मित्र राष्ट्रांचा लष्करी सराव भारतात कोठे आयोजित करण्यात आला होता? या ठिकाणी पहा, प्रगती 2026 हा सराव 12 राष्ट्रांमध्ये होतो, 12 देशांमध्ये होतो. आणि 2026चा हा सराव आहे तो मेघालयमधील उमरोई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय ए. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 17. कर्नाटकचे 18वे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? या ठिकाणी पाहायचंय, कर्नाटकचे 18वे मुख्यमंत्री म्हणून DK शिवकुमार यांनी शपथ घेतलेली आहे. म्हणजे पर्याय बी याचं उत्तर आहे. त्यासोबतच सिद्धरमैया हे 17वे मुख्यमंत्री होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर DK शिवकुमार यांनी पदभार सांभाळलेला आहे किंवा शपथ घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 18. कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री DK शिवकुमार हे कोणत्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात? तर या ठिकाणी पहा, कर्नाटकमधील रामनगर जिल्ह्यातील कनकपूर मतदारसंघातून DK शिवकुमार हे निवडून आलेले आहेत. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, कनकपूर. आणि मित्रांनो, ते आतापर्यंत 8 वेळा विधानसभा सदस्य म्हणजे आमदार झालेले आहेत. पुढे पाहायचं, प्रश्न क्रमांक 19. कर्नाटकचे राज्यपाल कोण आहेत ज्यांनी DK शिवकुमार यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली? मित्रांनो, या ठिकाणी पहा, कर्नाटकचे राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत यांनी DK शिवकुमार यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिलेली आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे, थावरचंद गेहलोत. प्रश्न क्रमांक 20. IPL 2026च्या विजेत्या बंगळुरू संघाला बक्षीस म्हणून किती रक्कम मिळाली?
बंगळुरू संघाला बक्षीस म्हणून 20 कोटी रुपये मिळालेले आहेत. किती? 20 कोटी रुपये, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. IPL 2026 मध्ये इमर्जिंग प्लेयरचा पुरस्कार कोणाला मिळाला? आता अर्थातच या ठिकाणी इमर्जिंग प्लेयर कोण आहे? तर वैभव सूर्यवंशी, पर्याय बी. हंगामामध्ये सर्वाधिक धावा 776 कोणी केल्या? तर वैभव सूर्यवंशी यांनी केल्या, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. मे 2026 मध्ये UPI द्वारे भारतात एकूण किती रकमेचे विक्रमी व्यवहार झाले? मित्रांनो, मे 2026 एकाच महिन्यामध्ये UPI द्वारे भारतात 29.10 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झालेले आहेत, म्हणजे पर्याय सी याचं उत्तर आहे. UPIचा फुल फॉर्म काय आहे याचं उत्तर देखील तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 23. UPI व्यवहारांमध्ये जगातील एकूण वापरकर्त्यांपैकी किती वापरकर्ते भारताचे आहेत? तर 50% भारताचे आहेत. UPI प्रणाली भारताकडून आलेली आहे, म्हणून या ठिकाणी 50% वापरकर्ते हे भारताचे आहेत, म्हणजे पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फाजिल नगर शहराचे नाव बदलून काय ठेवण्याची घोषणा केलेली आहे? या ठिकाणी पहा, फाजिल नगर हे शहर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर उत्तर प्रदेशमधील कुशीनगर या जिल्ह्यामध्ये असलेल्या फाजिल नगरचं नाव बदलून आता पावागड करण्यात आलेलं आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. काय काय लक्षात ठेवणार? फाजिल नगर हे उत्तर प्रदेशमधील कुशीनगर जिल्ह्यामध्ये आहे, त्याचं नाव बदलून आता पावागड करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 25. पावागड हे नवीन नाव कोणत्या तीर्थकरांच्या स्मृती जतन करण्यासाठी देण्यात आले? या ठिकाणी पहा, पावागड हे नाव भगवान महावीरांच्या स्मृती जतन करण्यासाठी देण्यात आलेलं आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. भगवान महावीर, वर्धमान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर होते. कितवे? 24वे. प्रश्न क्रमांक 26. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सेमीकंडक्टर उद्योगातील तेजीमुळे कोणत्या दोन देशांनी शेअर बाजारात भारताला मागे टाकले आहे? तर तैवान आणि दक्षिण कोरियानं भारताला मागे टाकलेलं आहे. भारत आधी 5व्या स्थानावर होता, आता 5व्या स्थानावर तैवान आणि 6व्या स्थानावर दक्षिण कोरिया, आणि भारत हा 7व्या स्थानावर गेलेला आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27. IPL 2026 मध्ये सर्वाधिक षटकार मारल्याबद्दल कोणाला सुपर स्ट्रायकर अवॉर्ड मिळाला? या ठिकाणी पाहायचं, IPL 2026 मध्ये सर्वाधिक षटकार मारल्याबद्दल वैभव सूर्यवंशी यांना सुपर स्ट्रायकर पुरस्कार मिळालेला आहे, म्हणजे पर्याय बी याचं उत्तर आहे. त्यांनी एका सीझन मध्ये सर्वाधिक 72 सिक्स मारलेले आहेत. किती? 72. आतापर्यंत हा रेकॉर्ड 59 सिक्ससह क्रिस गेल यांच्या नावावर होता, परंतु आता 72 सिक्स मारून नवीन रेकॉर्ड बनवलेला आहे. प्रश्न क्रमांक 28. DRDOने चाचणी केलेल्या रुद्र M2 मिसाईलची मारक क्षमता किती आहे? मित्रांनो, आपण काय पाहिलं? DRDO आणि भारतीय वायुसेनेनं रुद्र M2 विकसित केलं. हे काय आहे? हवेतून जमिनीवर मारा करणारा क्षेपणास्त्र मिसाईल आहे, आणि मित्रांनो याची मारक क्षमता किती आहे? तर याची मारक क्षमता 350 किलोमीटर इतकी आहे, म्हणजे पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29. IPL 2026 मध्ये कॅच ऑफ द सीझन हा पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला? कॅच ऑफ द सीझन हा मनीष पांडे यांना मिळालेला आहे, पर्याय बी याचं उत्तर. ठीक आहे, कॅच ऑफ द सीझन मनीष पांडे. प्रश्न क्रमांक 30. मेसालिना प्रजातीचा सरडा मेसालिना बिश्नोई हा राजस्थानच्या कोणत्या जिल्ह्यातून गोळा केलेल्या नमुन्यावरून शोधला गेला? या ठिकाणी पहा, राजस्थानमधील बिकानेर या जिल्ह्यामधून गोळा केलेल्या नमुन्यामधून मेसालिना बिश्नोई नावाचा सरडा ही नवीन प्रजाती सापडलेली आहे, म्हणजे पर्याय ए याचं उत्तर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपले आजचे प्रश्न समाप्त झालेले आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.